बरीचशी चर्चा आहे त्या ट्विटवरून आणि भाजपने ज्या पद्धतीने सगळे ट्विट केलेले आहेत, फोटो दिलेले आहेत, स्पष्टीकरण देतात, याबद्दल तुमचं मत? एक लक्षात घ्या, काल मी एक ट्विट केलं, एक फोटो ट्विटच्या माध्यमातून प्रसिद्ध केला. मी त्याच्यामध्ये कोणताही पक्ष, कोणताही नेता, कोणती संघटना याचं नाव घेतलं नाही. की महाराष्ट्र पेटलेला आहे, महाराष्ट्रात दुष्काळ आहे, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, महाराष्ट्र अस्वस्थ आणि अस्थिर आहे. अशा वेळेला महाराष्ट्रातल्या जबाबदार व्यक्ती या चीनच्या अखत्यारीतल्या मकाऊला जाऊन, मकाऊ जो चीनचा भूप्रदेश आहे आणि जो फक्त जुगारासाठीच ते जातात. तिथे पिझ्झा खायला कोणी जात नाही, सँडविच खायला जात नाही, बरं का. तिथे काय फार निसर्गरम्य वातावरण आहे, थंड हवेचं असं नाही. मकाऊ असेल, बँकॉक असेल, पण जायला हरकत नाही. माणसानं ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत, अनुभव घेतला पाहिजे, पाहिलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे. आणि अशा ठिकाणी जाऊन बसणं हा सुद्धा गुन्हा नाही. मी कुठे म्हटलं गुन्हा आहे म्हणून आम्ही, पण तुम्ही खोटं बोलता हा गुन्हा आहे. की तो मी नव्हेच, मी तिथे पिझ्झा खायला गेलो होतो, माझ्याकडे अजून व्हिडिओ आहेत, मी देऊ शकतो. मकाऊला मी सुद्धा गेलो आहे. खूप वर्षापूर्वी मकाऊची जेव्हा उभारणी सुरू होती तेव्हा एक गाव कसं उभं राहत आहे हे मी पाहिलं आणि सामनात लिहिलंय त्याच्यावरती. पण आपण जबाबदार लोक आहोत. महाराष्ट्रात काय चाललंय आणि परत तुम्ही इथून महाराष्ट्रामध्ये आम्हाला ज्ञान देणार, आम्हाला ज्ञान देणार विरोधकांना. भारतीय जनता पक्षाला हे अंगावरती ओढून घ्यायची गरज नव्हती. कशा करता? आता प्रत्यक्षदर्शी असं सांगतो, त्या रात्री त्या फोटोतल्या व्यक्तीनं 3.5 कोटी रुपयाचे पोकर्स विकत घेतले. आता पोकर्स काय मला नंतर कळलं, पोकर्स ही करन्सी है. त्या वो गैम्बलिंग में जो करन्सी लगता है, पैसा दो आप डॉलर्स वगैरह और ले लो, पोकर्स है. कल मुझे किसी ने समझाया पोकर्स है. उनके सामने पिज्जा नहीं है, सैंडविच नहीं है, ये पोकर्स है, कॉइन्स है, पोकर्स बोलते हैं उसको. ये मुझे बताया गया, ये मुझे नहीं मालूम. तो 3.5 करोड़ के पोकर्स, उनके साथ और भी लोग थे उस महाशय के साथ. उस महाशय ने भी 2 करोड़ 3 करोड़ के पोकर्स खरीदी किए वहां. तो अच्छे दिन आ गए बीजेपी के लोगों को. अगर बीजेपी कहते कि हमारे नेता है तो उसके मतलब है महाराष्ट्र के देश की जनता को नहीं, लेकिन आपके लोगों को अच्छे दिन आ गए. सर, आपने ट्वीट किया, किसी का नाम ना लेते हुए आपने ट्वीट किया, इसको लेकर. हा, मग बोला. कुटुंबियांसोबत गेले होते असं सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण. मग बरोबर आहे ना, मी काय म्हणालोय का? पण जे छायाचित्र प्रसिद्ध झालं त्यात त्यांचं कुटुंबीय कुठे आहे का? कुटुंबिया समेत जायला काहीच हरकत नसते. तुम्ही एवढं मनाला लावून का घेताय? कशा करता? आणि एवढी टोळधाळ जी सोडताय दीडदंबडीच्या आमच्यावर, त्याची काय गरज आहे का? काय गरज आहे का? एवढं तुमचं मन तुम्हाला का खाताय? तुम्हाला माहिती आहे ना, लोक प्रश्न विचारतील. म्हणून तुम्ही आमच्या नेत्यांवर, आमच्या सहकाऱ्यांवर, माझ्यावर, मी काय फार महत्व देत नाही, पण एवढी मोठी टोळधाड सोडण्यापेक्षा 2 वेळेस सांगता आलं असतं, होय मी पाहायला गेलो. त्यात चुकीचं काय आहे? आता लंडनला आमदारांचं शिष्टमंडळ गेलंय ना, लंडनला महाराष्ट्रातल्या आमदारांचं शिष्टमंडळ गेलं. आता आमदारांना वाटलं अशा प्रकारच्या एखाद्या जागेचा अभ्यास करावा, गेले. त्यात काय चुकीचं आहे? आता लोक गोव्याला जातात, आमच्याकडे ईशान्येमध्ये काही अशा प्रकारचे कॅसिनोज आहेत, गोव्याला जातात. आम्ही का म्हणतो का? तुम्ही नाकारत्या कशा करता? तुम्ही खोटं का बोलताय की मी तिथे सकाळी इडली सांबार खायला गेलो होतो?
रेस्टॉरंट. फोटो ट्विट केला आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंचा एका ग्लासामधून तो ग्लास आहे की डाएट कोकचं टीन आहे, चेक करा नीट बरं का. असे मोदींचे किती फोटो दाखवू. हा, मोदी जे पितात तेच आदित्य ठाकरे पित होते, तोच ब्रँड आहे. बोललो ना काल. डाएट कोकचं स्पष्ट दिसतंय, तो डाएट कोक आहे. चार चौघात बसून ते डाएट कोक उभ्यानं पितायत, हे दिसतंय ना. पण एवढे घाबरले हे लोक की त्यांना भान नाही की आपण आदित्य ठाकरेंचा कोणता फोटो ट्विट करतोय, सांगतोय. इतका डरपोक पक्ष, हातामध्ये ईडी आणि सीबीआय आहे, म्हणून यांना फक्त यांच्यातली मर्दानगी जागी होते. या दोन एजन्सी आणि पोलीस यांच्या हातात नसतील ना, तर यांच्यासारखे डरपोक लोक नाहीत. मी आत्ता सांगतो. आणि मला धमक्या देत आहेत. मला हे त्यांचे जे टोळझाडवाले टोळ भैरव मला धमक्या देत आहेत. या समोर या, समोर या, समोर. उगाच तोंडपाटीलकी करू नका. कधी यायचं सांगा. सर, आपने कल कुछ तस्वीरें ट्वीट की थी जिसको लेकर अब बीजेपी की तरफ से कहा जा रहा है कि अगर आपके पास वो तस्वीरें हैं तो जारी कीजिए, क्योंकि उनके पास भी कई सारी तस्वीरें हैं, वो भी जारी. अरे भाई छोड़ दे, ये पागल लोग हैं. बातें हो रही है और देवेंद्र फडणवीस तो आपको कह रहे हैं कि मानसिक रूप से आप. जहाँ मैं मानसिक रूप से हम लोग कमजोर है, क्योंकि हमारी मानसिकता है महाराष्ट्र की संस्कृति का रक्षा करना. हमारी मानसिकता है कि आप जैसे लोगों के साथ संघर्ष करना. हमारी मानसिकता है आप जैसे देश के लुटारों के साथ लड़ाई करना और देश को बचाना. ये हमारी विकृति है, समझ लो. हाँ, हम मानसिक दृष्टिया हमारी ये विचारधारा है. देश में दंगे कराना, जात पात के आधार पर झगड़े लगाना, देश को लूटना, एक उद्योगपति को देश बेचना, ये हमारी मानसिकता नहीं है. जो अपने राजनीतिक विरोधी है उनके खिलाफ एजेंसी लगाना, उनके बच्चों के खिलाफ एजेंसी लगाना, ये विकृति आपकी है, हमारी नहीं है. अगर हम निकालने जाए ना तो देश छोड़कर चले जाएंगे. मुंह दिखाने लायक नहीं रहेंगे ये लोग. लेकिन हमारे पास वो संस्कार है जो बाला साहब ठाकरे जी ने हमें दिया है कि घर तक मत जाइए. लेकिन उनकी मानसिक कमजोरी ऐसी है कि अपने राजनीतिक विरोधियों के बच्चे बीबी घर तक पहुंचते हैं और अपनी राजनीति करते हैं एजेंसी को. आपकी तस्वीर जारी करने का मकसद क्या था सर? तस्वीर आप बताना क्या चाह रहे थे, दिखाना क्या चाह रहे थे? सवाल उस पर नहीं, ये भारतीय जुगार पार्टी है. ये भारतीय जुगार पार्टी है. गैम्बलिंग, ये गैम्बलिंग पार्टी है, भारतीय जुगार पार्टी है. ये दुनिया को ज्ञान देते हैं, नैतिकता के पाठ पढ़ाते हैं हमको सबको. हाँ, विरोधियों के घर में एजेंसीज भेजते हैं नैतिकता के आधार पर. आप जैसी भ्रष्ट पार्टी देश में नहीं है. आप यहां एक करते हैं, बाहर जाकर दूसरी बात करते हो. आप डराते हो, धमकाते हो एजेंसी के ताकत के ऊपर. हिम्मत है तो सामने आइए. सर, कार्तिकी एकादशी पर डिप्टी सीएम हमेशा हर साल जाते रहे हैं विट्ठल की पूजा के लिए, लेकिन इस बार मराठा समाज जिस तरीके से आक्रोशित है, उन्होंने ही चेतावनी दे दी है कि दोनों डिप्टी सीएम से कोई भी आएगा तो उसका वो विरोध करेंगे. तो पूजा जो एक पद्धति है, परंपरा है सर, वो जो है खटाई में पड़ती हुई दिख रही है. आप क्या कहें? ये सरकार की कमजोरी है. अगर सरकार इस राज्य के जो प्रमुख भगवान है, कुलदेवत है, उनकी पूजा नहीं कर सकते तो उनकी ये कमजोरी है. बैठकर बात करनी चाहिए, जाना चाहिए, पूजा करनी चाहिए. आप हिंदुत्ववादी है ना, अपने आप को हिंदुत्ववादी मानते हो ना, तो आप हमारी राज्य की कुलदेवता को आप कार्तिक एकादशी को पूजा के बिना कैसे छोड़ सकते हो? सर, एमएलए ये एनसीपी का जो इलेक्शन कमीशन में मामला चल रहा है, कल ये कहा गया कि फॉल्स डॉक्यूमेंट सबमिट किए हैं अजीत पवार ग्रुप की तरफ से, तो उनके ऊपर क्रिमिनल कंप्लेंट हो सकती है, लेकिन इलेक्शन कमीशन नहीं कर रहा. इलेक्शन कमीशन कुछ नहीं करेगा. ना इलेक्शन कमीशन करेगा, ना राज्यपाल करेगा, ना विधानसभा के स्पीकर करेगा. मैंने पहले भी कहा है, ये भारतीय जनता पार्टी के आज जो दिल्ली में सत्ताधारी बैठे हैं उनके तोते हैं सब. इलेक्शन कमीशन, राज्यपाल, सभी को एक स्वाभिमान की जो रीढ़ की हड्डी चाहिए वो नहीं है.
जब मैं ये आज के इलेक्शन कमीशन को देखता हूं तो मुझे शेषन साहब की याद आती है। शेषन साहब ने जो एक रीढ़ की हड्डी दी थी इस इलेक्शन कमीशन को, वो अब नहीं है। तो ये तो जब ऊपर से आदेश आएगा उस आदेश के मुताबिक ये इलेक्शन कमीशन काम करेगा। शिवसेना के बारे में यही हुआ, अब एनसीपी के बारे में भी ये हो सकता है। आजपासून आमदार पद्धतीवर सुनावणी राहुल नार्वेकर म्हणतात की योग्य तो निर्णय दिला. योग्य म्हणजे काय असतं? वकील आहेत ते. योग्य म्हणजे काय असतं? इतका वेळ, 1 वर्ष, 1.25 वर्ष योग्य निर्णय घ्यायला लावतात विधानसभेचे अध्यक्ष, ज्याला आम्ही ट्रायब्युनल म्हणतो. ट्रायब्युनल, तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, तुम्हाला एक घटनाबाह्य सरकार या राज्यावर राज्य करताय आणि तुम्ही घटनात्मक पदावर बसलेला आहात. हा, घटनाबाह्य सरकार म्हणजे चोर लफंग्यांचं सरकार. लक्षात घ्या, तुम्ही चोर लफंग्यांना समर्थन देताय, त्यांना संरक्षण देताय. अशा व्यक्तीने घटनात्मक पदावर बसणं हा देशाच्या घटनेचा अपमान आहे. मग ती इलेक्शन कमिशन असेल, विधानसभा असेल, राज्यसभा असेल, लोकसभा असेल, अशा घटनात्मक पदावर ज्याला घटनेची चाड नाही त्यांना बसू नये. किसको? वर्बली अब्यूज किया है पीएम मोदी के फादर को, और मोदी ने इसके ऊपर रिप्लाई किया है कि ऐसे तो नहीं थे खड़गे जी आप, क्या हुआ आपको? मुझे मालूम नहीं. देखिए, खड़गे साहब जवाब देने के लिए बहुत समर्थ व्यक्ति है. हाँ, तो खड़गे साहब जवाब देंगे उस बारे में और पूरी ताकत से जवाब देंगे. आज अपात्रता की सुनवाई है सर, स्पीकर करने वाले हैं. मनोरुग्ण म्हणून तुम्हाला म्हणताय. हम आहे ना मनोरुग्ण में. महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणं. आज हुतात्मा दिन आहे. 105, 107 हुतात्म्याने या महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं, त्यांचं आम्ही स्मरण करतो. त्याच्यावेळी आम्ही करतोय किंवा आम्ही मुंबईसह महाराष्ट्र भांडवलदारांच्या घशात, म्हणजे भारतीय जनता पक्ष जे अडाणीच्या घशात घालू इच्छिते त्या अडाणीला विरोध करतो. त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टीने आम्ही मनोरुग्ण आहोत. हा, धारावी विकून एका उद्योगपतीला संपूर्ण मुंबईची सूत्र, मुंबईसुद्धा विकण्याचा डाव जे रचतायत मराठी माणसाची, त्याला विरोध करणं ही जर मनोरुग्णतेचा प्रकार असेल तर आम्ही आहोत म्हणावं. पण हा महाराष्ट्र तुम्हाला हवाय त्या पद्धतीनं मुंबई महाराष्ट्र आम्ही कोणाच्या घशात घालू देणार नाही. आणि कोण मनोरुग्ण आहे या देशाची जनता ठरवेल लवकरच. विकृत कोण आहे? राजकीय विरोधकांच्या घरी त्यांच्या मुलाबाळांपर्यंत तपास यंत्रणांचे लोक पाठवून त्रास द्यायचा, ही तुमची विकृती. तुमच्या आजूबाजूला सगळे भ्रष्ट, बरं का, अनैतिक लोक बसले आहेत, त्यांच्याकडे तुमचं लक्ष नाही. प्रधानमंत्री मोदी सांगतात अजित पवारने 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा केलाय. ते तुमच्या बाजूला बसलेत मंत्रिमंडळात. अनेक शिवसेनेचे आमदार खासदार ज्यांच्यावरती ईडीचं वॉरंट आहे, हा, ते तुमच्या मंत्रिमंडळात आहेत, त्यांना मांडीवर घेऊन बसले आहे. यालाच मनोरुग्णता म्हणतात. म्हणजे स्वतःचं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून, अशी देवेंद्र फडणवीसांची विकृती आहे, म्हणजे त्यांच्या पक्षाची. सर, मुख्यमंत्री आज कलानगर परिसरात गेले. वायू प्रदूषणाची त्यांनी पाहणी केली. केवळ हाच परिसर नाही तर संपूर्ण मुंबई साफ करू असं ते म्हणतात. करा, साफ करा ना. जनता तुम्हालाही साफ करणार लवकरच. साफ करा, घ्या हातात झाडू घ्या. चला, थैंक यू. दिल्ली में जाना चाहेंगे. आज प्रदूषण का जो है चेक करने के अरे लिए प्रदूषण तो पूरे देश में है. कलानगर खास तौर से गए थे सर, वहीं पर उन्होंने हाँ, कलानगर पे उनका ज्यादा प्रेम है. पूरी जिंदगी कलानगर ने बनाई है ना उनकी. आज जो बैठे हैं चेयर पर, वो कलानगर की बदौलत बैठे हैं ना, तो याद आती है कलानगर की. जाना चाहिए. चलिए, थैंक यू. भंडाऱ्याची उधळण म्हणजे